काय? सारंग सर, आत्ता मला खरं टेन्शन आलंय. कशाचं? बघा ना, हे सगळं इतक्या पटापट घडलं, मला विचार करायला वेळच नाही मिळाला. अगं सावली, पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला कसं शिकणार आपण? सुरुवात आहे ना, सुरुवातीला सगळ्यांनाच असं होतं. हळूहळू शिकशील तू. ये ये. मॅडम बसा. आता तू मान्य केलंयस की तुझी चूक झालीच आहे, मग आता आपण तुला शिक्षा देऊया. काय झालं? अहो, काही चुकलं तर समजून घ्या प्लीज. चुकलं तर समजावून पण सांगेन आणि रागवेन पण. नको नको? म्हणजे रागवणं कमी ठेवा आणि समजून जास्त घ्या. ठीक आहे, कमी रागवतो. मला माहिती आहे स्पेशल मोमेंट आहे तुझ्यासाठी. तू बस इथे, मी आलोच. तारा मॅडम. हॅलो सावली, हे बघ, आता मी जे काही सांगेन ना ते शांतपणे ऐका. एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. खरं तर दोन. सोहमला तिकडे गाणं रेकॉर्ड करायचं आहे आणि इथे मम्माचा फोन आला होता. तिने आपल्या दोघींना उद्यापासून कंपल्सरी रियाजाला यायला सांगितलंय. आता ते तू कसं मॅनेज करणार आहेस ते तुला आणि तुझ्या विठ्ठलालाच माहित. पण यावेळेस मम्माने वॉर्निंग दिली आहे, आपल्याला दोघींना रियाजाला यावंच लागेल. अहो, पण ऑफिसची वेळ सांभाळून मी हे सगळं कसं करू? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ना तू आधी करायला हवा होतात ना. मला काय विचारतीयस? हे बघ, हे जे काय एक्सक्यूजेस आहेत ना जे तू मला देतेस ते मम्माला दे. तू बघ बाई काय करायचंय ते. ऐकून घ्या ना तुम्ही.